राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। कर्जमाफी बाबतीत परदेशी समिती स्थापन केलेली आहे। तिचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि त्यावर कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करून 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं भरणे यांनी सांगितलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कराराच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विश्वासघात केला जातोय। राहुल गांधीकडून पंतप्रधान मोदींवरती प्रश्नाच्या फैरी केल्या जात आहे। मोदींसाठी राहुल यांचे 5 प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे। भारतीय दुग्धजन्य उत्पादने अमेरिकन शेती उद्योगांवरती अवलंबून राहणार काय? जीएम सोयतेल आयातीमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील शेतकऱ्यांचे काय होणार? डाळी आणि अन्य पिके अमेरिकन आयातीसाठी खुली करणार काय? हमीभाव कमी करण्यासाठी, पुरवठा साखळी करमुक्त करण्यासाठी आणि जीएम पिकांबाबत धोरण सैल करण्यासाठी दबाव आहे काय? अमेरिकन कृष्णजन्य उत्पादनासाठी भारताने खुला केलेला दरवाजा उत्तरोत्तर आणखी उघडला जाणार काय? असे प्रकारचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। लातूरमध्ये सोयाबीन दर हमीभावाच्या पुढे गेलेले आहेत। मेसेज सुद्धा नाहीत, खरेदीही बंद पडलेली आहे। याचा चटका वाढताच लिंबाचे दर तेजीमध्ये आलेले असून 5 दिवसांमध्ये 20% वाढ झालेली आहे। आवक सुद्धा घटलेली आहे। व शेतकरी सन्मान निधीची 1.89 लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून 8वा हप्ता 6 महिन्यांपासून प्रलंबित आहे। शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये सापडलेले आहे, कारण राज्य सरकार ही योजना राबवताना पीएम किसान योजनेमधील लाभार्थ्यांचा डेटा वापरत असते। केंद्राचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच राज्याचा सुद्धा हप्ता मिळणे अपेक्षित असते। मात्र अकोला जिल्ह्यामधील तब्बल 1.89 लाख शेतकऱ्यांचे EKYC अद्याप सुद्धा असूनही त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेलीच नाही। राज्यामधील धरणांमध्ये यंदा 71.20% पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये 60% अधिक साठा, पाणी टंचाई कमी जाणवणार। या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येकी 5,000 रुपये जमा झालेले असून मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे निवडणुकीपूर्वीच खेळी। 1.68 लाख कंपन्यांच्या नोंदणीसह महाराष्ट्र अव्वल असून दिल्ली 1.60 लाख कंपन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर उत्तर प्रदेश 3ऱ्या स्थानावरती। कापूस दरामध्ये घसरण झालेली असून शेतकऱ्यांना आता धास्ती निर्माण झालेली आहे। अमेरिकन ट्रेड डीलच्या चर्चेचा हा परिणाम होतोय, कारण सध्या बाजारामध्ये कापसाची मागणी घटलेली असून 7,000 ते 7,800 रुपयांपर्यंत दर मिळत आहेत। नियमबाह्य लेआउटमध्ये ग्राहकांचा वीज जोडणीचा अर्ज फेटाळलेला असून ग्राहक तक्रार निवारण मंचाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्याला चिंतेचे कारण नाही, शेततळे योजना ठरणार संजीवनी। अकोला जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। 1.49 लाख जनावरांचे लसीकरण झालेले असून 29 मार्चपर्यंत चालणार मोहीम। ही सेवा महाशिबिरामधून नागरिकांना योजनाचा थेट लाभ मिळतोय। उच्च न्यायालयाच्या पालक न्यायमूर्तीच्या हस्ते महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। मेळाव्यामध्ये 36 स्टॉल। बाजारामध्ये गहू हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय। शेतकरी चिंतेमध्ये सापडले, पुन्हा हमीभाव केंद्राकडे धाव घेतली जाते। 5,328 रुपये दर हा केंद्र शासनाने जाहीर केलेला आहे। 59 ग्रामपंचायतीकडे थकले शिराभावी पाणीपुरवठा योजनेचे 1.5 कोटी रुपये। थकबाकीमध्ये 11 ग्रामपंचायती ह्या आघाडीवरती असून उन्हाळ्याची चाहूल लागली तरी योजना 2 वर्षांपासून बंद आहे। 41 लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर, राज्य शासनाने दिली प्रशासकीय मान्यता। 9 शेतकरी कुटुंबांना 1,79,00,000ची मदत कधी मिळणार? निधी तुटवड्याचे ग्रहण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना। काळ जमिनीवरती दमदार पीक, राळे मिळून देईल हमखास पैसा। चांगल्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांना मिळतोय आर्थिक आधार, आरोग्यासही फायद्याचे होते। भाव वाढण्याच्या नांदामध्ये तोटा झाला, तुरीच्या दरामध्ये 1,000 रुपयांचा घाटा मिळतोय। आधी अतिवृष्टीचा फटका बसलेला असून पीक आल्यानंतर तुरीच्या भावामधील चढउतारामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले। खडकाळ जमिनीवरती दमदार पीक येत असून राळे मिळून देईल आता तुम्हाला हमखास पैसा। कमी पाऊस लागतो, हलकी सुद्धा जमीन असेल तर चालेल, तसेच डोंगराळ भागात सुद्धा तग धरायची क्षमता असते। यंदा 60% ऊसाचे गाळप असून उर्वरित 3,200 हेक्टर मार्च अखेर संपणार आहे। परतूर तालुक्यामधील मा बागेश्वरी साखर कारखाना कार्यक्षेत्रामध्ये एकूण 11,952 हेक्टर ऊसाची नोंद। दुष्काळामध्ये 13वा महिना आता सोयाबीन मक्याला उतरती कळा लागलेली आहे। हमीभावापेक्षा घसरला बाजारभाव, शेतकरी संकटामध्ये सापडले।
अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित असून राणी उंचेगाव पानेवाडी येथील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र अतिवृष्टी अनुदानापासून कोणतेही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही. संबंधित गावाच्या तलाठ्यांनी याद्या सादर केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल, अशा प्रकारची माहिती घनसावंगी तहसीलदार रमेश पागोटे यांनी दिली. स्वस्त धान्य दुकानामधून तांदळाऐवजी मिळणार मका. जालना जिल्ह्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांना मार्च महिन्यामध्ये मका मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ₹100 दर कोसळलेला असून सोयाबीन उत्पादकांना याचा मोठा फटका बसतोय. बाजारपेठ आवक सुद्धा घटलेली आहे. भाव उतरल्याने बळीराजा हतबल झालेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम होतोय. CCIची कापूस खरेदी अचानक मंदावलेली असून 1020 शेतकरी SMS प्रतीक्षेमध्ये आहे. निवडणुका संपल्या आणि शेतमाल कोसळलेला आहे. कापसामध्ये प्रति क्विंटल ₹600ची घट झालेली आहे. राजकीय तापमान उतरले, बाजारभावही खाली आले, शेतकरी संतप्त झाले. सोयाबीन, हरभरा दरामध्ये घसरण झालेली असून मतदानानंतर बाजार पलटी. योजनेच्या पाण्याचा रब्बी पिकांना बूस्टर बसतोय. तिसऱ्या पाणी आवर्तनाला सुरुवात झालेली असून 37,000 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. होळीच्या तोंडावरती 50,000 आदिवासी संकटामध्ये सापडले. 2 महिन्यांपासून वेतनच नाही. अमरावती जिल्ह्याची 35 कोटींवरती मंजुरी रखडली. एकट्या मेळघाटामध्ये 22 कोटींना खो मिळाला. खरेदीमधील उद्दिष्ट हे लिमिट बंद करा. शेतकऱ्यांची चुकारे द्या. किसान सभेची मागणी केली जाते. अवकाळी पावसाचा फटका बसला असून उन्हाचा चटका लागतोय. लाल मिरची आग होते. लाल मिरचीच्या उत्पादनामध्ये झाली मोठी घट. 25% प्रवेशासाठी कागदपत्रे अपलोडची सक्ती केली जाते. मोबाईल ॲप्लिकेशन विकसित होणार असून प्रवेश अलॉटमेंट फी परताना आधी माहिती SMS द्वारे मिळणार आहे. धान खरेदीमध्ये उद्दिष्टाची तरतूदच नाही, मग अट कशी आहे? हेक्टरी 40 क्विंटल धान खरेदी. शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका. आता बळीराजाला कुठल्या चिंतेचे कारण नाही. शेततळे योजना ठरणार संजीवनी. मागेल त्याला शेततळे. शेती सिंचनासाठी शासनाचे पाऊल उचलले जाते. सहकारी बँकांमध्ये सत्तेच्या मक्तादारीला लगाम. रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय. संचालकांसाठी 2 टर्मची मर्यादा. अनेक सहकार धुरीने होणार सत्ताबाहेर. पाणी टंचाईचे सावट. धाम प्रकल्पामध्ये केवळ 63% पाणीसाठा शिल्लक असून पाणी जपून वापरण्याची गरज आहे. वर्धा शहरासह 13 गावांवरती उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचे सावट. वीज कंपनीने भरपाई टाळलेली असून ग्राहक आयोगाने दणका दिलेला आहे. वीज तारणाच्या ठिणगीने ऊस जळालेला आहे. शेतकऱ्याला भरपाई देण्याचा आदेश देण्यात येतोय. वणी शहरामधील ब्रिटिशकालीन शिंगडा तलावामध्ये बसला प्रदूषणाचा विळखा. 35.10 एकरामध्ये पसरला तलाव. पुनर्जीवनासाठी वणी नगरपालिका करणार प्रयत्न. मोठी चूक महागात पडू शकते. गॅस सिलेंडरकडे नकोच दुर्लक्ष. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 6 बळी गेलेले असून 20 जण जखमी झालेले आहे. वर्षभरात 100वरती तक्रारी. अमेरिकेसोबत खुला व्यापार. सोयाबीनचे मात्र गडगडले दर. प्रति क्विंटल ₹500 कमी असून युरोपीय देशांनी बाजारपेठ खुली न केल्याचा दावा केला जातोय. बाजारामध्ये आवक वाढलेली असून टोमॅटोची लाली उतरलेली आहे. भाज्या मुबलक असून दर नियंत्रणामध्ये आहे. स्थानिक भाज्यांना वाढती मागणी. साक्री तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील पिके बहरलेली असून उत्पादन सुद्धा वाढणार. गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, मका पिकांचे झाले होते मोठे नुकसान. पानगाव येथे अफूची वैध लागवड. पोलिसांकडून पीक जप्त केले जाते. रत्नापूर. 8 दिवसांमध्ये रत्नापूर जिल्ह्यात 3रा प्रकार. रेशीम उद्योगांसाठी ₹3.5 लाख अनुदानाची तरतूद केली जाते. 5,000 एकरावरती होणार रेशीम शेती. प्रशासनाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी मका आणली. बाजार समिती कार्यालयामध्ये. लिलावामध्ये व्यापाऱ्यांना चुकते माप. दुजाभाव होत असल्याचा आरोप केला जातोय. दराची दिली माहिती. गरिबांचे घरकुल अडकले. लालफितीच्या कारभारामध्ये बँक विलिनीकरणाचा फटका बसतोय. मंगळवेढ्यामध्ये 300पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे अनुदान रखडलेले आहे. मुळा नदी भागवणार उन्हाळ्याची तहान. धरणामधील मुबलक पाणीसाठ्यामधून रब्बी पिकाचे नियोजन. पाण्याची मागणी झाली तरच अर्थ. महसूल पुढे आव्हान. 248 कोटी वसुलीचे. दर महिन्यांमध्ये फक्त 34% वसुली. टार्गेट वाढवल्याने दमछाक होते. आठवड्यामध्ये 12 लाख ग्राहकांना बसवले स्मार्ट मीटर. TOD मीटरच्या माध्यमामधून दिवसाच्या वीज वापरामध्ये सवलत.
थकबाकीदार 72,575 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली। शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेकडून कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। रविवारी सुद्धा कामकाज सुरू होते। बघा कशा पद्धतीने या दरम्यान जिल्हा बँकेला रविवारी सुट्टी असते, परंतु माहिती अपलोड करण्यासाठी बँकेचे कामकाज सुरू करण्यात आलेले होते। कर्मचारी तालुक्यांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांकडे जाऊन माहिती अपलोड करत होते। अंतरित झालेले थकबाकीदार शेतकरी शोधण्यामध्ये कर्मचारी वर्गाचा मोठा अवधी गेला। यामध्ये काही अंशी यश आले तर काही अंशी अपयश मिळाले। अमेरिकेशी व्यापार करार हा शेतकऱ्यांशी विश्वासघातच आहे। राहुल गांधींनी पंतप्रधानांना विचारले 5 प्रश्न। पानंद रस्ते सातबाऱ्यावरती येणार, पोर्टल आणि संकेतस्थळावरती सुद्धा दिसणार। रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी शासनाची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। राज्यामधील कोणत्या गावामध्ये किती रस्ते करणार ही सर्व माहिती आता तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा।